गंगापूर पंचायत समितीच्या सभागृहात वाल्मिक शिरसाट यांनी बसू नये म्हणून सोमवारी सभागृहाला टाळे ठोकण्यात आले। या संदर्भात वाल्मिक शिरसाट यांनी सदरील पंचायत समिती ही जिल्हा परिषद अंतर्गत येते की नाही, या ठिकाणी जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी म्हणजे जिल्हा परिषद सदस्य यांना बसण्यासाठी मज्जाव केला जातो, नेमका हा प्रकार का, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला गेला आहे। नमस्कार, मी वाल्मिक शिरसाट। आपल्या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रत्येक सोमवारी पंचायत समितीच्या या सभागृहामध्ये बसून ज्या कोणाच्या पंचायत समिती असेल, तहसील असेल, MSCB असेल, कृषी विभाग असेल किंवा अन्य कुठल्याही कार्यालयाशी संबंधित समस्या असेल तर त्या समस्या आपण या ठिकाणी बसून या सभागृहात बसून सोडवू असं आपण सांगितलं होतं। परंतु आज आपण पाहतोय की या ठिकाणी आम्ही सोमवारी बसतो म्हणून या ठिकाणी पंचायत समितीच्या वतीने एक टाळं त्या ठिकाणी लावण्यात आले की आम्ही या ठिकाणी बसू नये। म्हणजे ज्या पद्धतीने या जनता दरबारला आपल्या गर्दी व्हायची तर ही गर्दी हे बघून काही अधिकाऱ्यांच्या मनावर किंवा इतर कोणाच्या लोकांच्या पोटात दुखत होतं, त्यामुळे त्यांनी या ठिकाणी बसू नये अशा पद्धतीने याचे कुलूप लावलं आणि व्हिडिओचं म्हणणं आहे की पंचायत समितीच्या सभेत असा ठराव घेतला की या ठिकाणी कोणी मिटिंग घेऊ नये। तर सन्माननीय जिल्हा परिषद सदस्यांना या ठिकाणी बसण्यासाठी जागा नसेल तर मग ही पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते की नाही, तर असा एक प्रश्न या ठिकाणी उपलब्ध होतो। आम्ही या ठिकाणी बसू का नाही या संदर्भातला मेन खुलासा काय तो आपल्याला करतो। या हे घरकुल सेक्शनचं आपलं यातरी कार्यालय आहे। या ठिकाणी बघितलं आपण तर एक कर्मचारी, काय नाव होतं, किशोर गायकवाड, हे एकमेव कर्मचारी हजर आहे। इथं कोण बसतं, उज्जैनकर साहेब, ते त्या ठिकाणी गैरहजर आहे। किती कर्मचारी टोटल तुमच्याकडं? हां, इकडे कोण आहे? इकडे SBM आहे। हे कोणता संस्था आहे, सेक्शन कोणतं आपलं? स्वच्छ भारत मिशन। स्वच्छ भारत मिशन। किती कर्मचारी तुमच्याकडे? 2 कर्मचारी। पुढे दुसरे कर्मचारी जिल्हा परिषद। इथे एकच कर्मचारी सध्या। आज मुख्यालयाचा पहिला दिवस आहे आज आणि ही परिस्थिती इथे आहे। अजून या पंचायत समितीमध्ये काय परिस्थिती आहे, मी इथं का बसू नये हे यांना आता आपल्याला दाखवतो। यांना काय पोटदुखी नेमकी मी इथं असल्याची की कर्मचाऱ्याला लवकर यावं लागेल ना। आता 10:30 वाजता आहे सध्या। आपला 9:45चा ऑफिसचा टाइम असतो, 9:15 वाजेचा। हे लोक जनता इथं कामासाठी आलेली, परंतु इथं प्रत्येक ऑफिसमध्ये पाहिलं आपण तर कर्मचाऱ्यांना यायला अजून इथं वेळ नाही। पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय त्या ठिकाणी पाहू शकता। काय नाव आपलं? प्रदीप मोरे, ज्युनियर इंजिनियर प्रदीप मोरे। अजून इथं किती कर्मचारी तुमच्याकडे? कुठे कुठे आहेत ते? कुठे? इथं कुठे? खुर्चीवर जागेवर आहे का? तुमचं आयडेंटिटी कार्ड कुठे आहे? नवीन जॉईनिंग आहे सर। हां, नवीन जॉईनिंग आहे। नवीन जॉईनिंग आहे, आयडेंटिटी कार्ड नाही का तुम्हाला? अजून सेवाचा आयडी जनरेट नाही झाला ना। बरं, ठीक आहे। बाकीचे कर्मचारी गैरहजर आहे का तुमचे? का सुट्टीवर आहे? मॅडम सुट्टीवर आहेत सर, सुट्टीवर आहेत मॅडम। इथं एक परिस्थिती आहे, क्लर्क जे आहे ते इथं आपल्याला जागेवर दिसत नाही। इथे डेप्युटी इंजिनियर आहे AV डावरे नावाची, तर ते सुद्धा या ठिकाणी अजून ऑफिसला आपण पाहू शकतो कडीच लावलेली। 10:30 वाजले अजून या ठिकाणी ते आलेले नाही। इथे किती तुमच्याकडे किती कर्मचारी? इथे वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक पाणी पुरवठा विभागात 2 लोक बसतात, दोघंही या ठिकाणी हजर नाहीये। याच्यामुळे आम्ही पंचायत समितीमध्ये बसू नये असा ह्या अधिकाऱ्यांचा हट्ट आहे आणि ते पदाधिकाऱ्यावर ढकलून स्वतःची दुकान सेफ ठेवण्यासाठी असा उद्योग करतात। वरती BDOचं कार्यालय आहे। इथं कृषी विभागाचं कार्यालय आहे। या ठिकाणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्याचं कार्यालय आहे। BDO मला वाटतं बसतात। BDOचं कार्यालय झालं नाही अजून। BDO या ठिकाणी लाईट सुद्धा लावलेली नाहीये। इथे BDOचं काय MREच्या संदर्भातलं कार्यालय 10:30 वाजता एकही कर्मचारी इथं हजर नाहीये।
काहीतरी आग लावे नावाचे काहीतरी कर्मचारी या ठिकाणी बसतात. या सगळं ऑफिसच पंचायत समितीचं तुम्हाला दाखवतो आता काय यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. चला पटापट चला. हे गंगापूरचं तालुका आरोग्य अधिकाऱ्याचं कार्यालय. त्या ठिकाणी आता बघितलं आपण एकच कर्मचारी ह्या ठिकाणी हजर आहेत. आपलं काय नाव? प्रशांत मनाळ. आपल्याकडे किती लोक येतात ऑफिसला? सर 12 लोक. 12 पैकी फक्त तुम्ही एकमेव हजर आहे. THO दौरा तिथं आहे का तुमचं? दौरा रजिस्टर आहे का? हां, आता ज्यांच्याकडे दौरा रजिस्टर आहे तेच कर्मचारी सगळे हजर आहे. ही परिस्थिती या कार्यालयाची आहे, पंचायत समिती कार्यालयाची. या पुढच्या जे 3 विभाग आपल्याला दाखवले ही प्रत्येक विभागाची परिस्थिती आहे. 10:30 वाजून गेले, अजून व्हिडिओ हजर नाही, कर्मचारी हजर नाही. कार्यालयाचा कारभार चालायचा कसा? ग्रामीण भागातून आलेल्या लोकांची कामं व्हायची कशी? हा माझा या निमित्ताने प्रश्न आहे. ही अपंग व्यक्ती आहे, सकाळपासून कामानिमित्त इथे येऊन बसलेली. काय कसे कामं करायचे लोकांनी? हे बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प 2. इथे बाल विकास विभागाचे 2 कार्यालय आहेत. त्यापैकी एक कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये आपण पाहिलं शुकशुकाट आहे. एकही कर्मचारी या ठिकाणी हजर नाही. किती कर्मचारी इथं माहित नाही, किती अधिकारी कोण माहिती नाही, कोणीच नाही. शिपाई सुद्धा या कार्यालयामध्ये नाही. हे बाल विकास अधिकारी प्रकल्प 1चं कार्यालय. ही कार्यालयाची परिस्थिती. साधा शिपाई सुद्धा कार्यालयामध्ये नाही. म्हणजे अशा पद्धतीने यांचा जो भोंगळा कारभार आहे हा जो चव्हाट्यावर येतो, म्हणून या पंचायत समितीच्या ठिकाणी आम्ही बसू नये ही या लोकांची भूमिका आहे. तर प्रत्येक डिपार्टमेंट अजून दाखवले. आता आपण मध्ये ऑफिसमध्ये जाऊ. ऑफिसमध्ये इथे आहेत 2 कर्मचारी हजर आहेत. तिथे काय नाव म्हटलं तुमचं? नाव काय तुमचं? किती कर्मचारी आपल्याकडे इथं? आपल्याकडे आता 5 आणि 6 किती हजर किती तुमच्याकडे आहेत? ठीक आहे. आयडेंटिटी कार्ड तुमचे लावा ना, काय अडचण काय? वजन होतं काय त्याचं गाड्यात लावायला? आणि लावून घ्या ना, ते ऑफिसमध्ये आल्यावर लावायचं ना तुम्ही. अकाउंट सेक्शन
ह्या अकाउंट सेक्शनमध्ये पण पाहिलं तरी इथं काय नाव आपलं? तुम्ही नरोडे. काय पोस्ट तुमची? वरिष्ठ सहाय्यक. किती कर्मचारी आपल्याकडे इथं? 3 कर्मचारी. 3. बाकी 2 कुठे आहेत मग आता? एकाने लिहिलंय वाटतं की स्टेशनरीसाठी गेलं. पुढे आहे का तुमचं दौरा रजिस्टर आहे हो, तुमच्याकडे? तेच एकाने. आहे तिथं ठेवलंय दौरा रजिस्टर. अधिकारी कोण आहे तुमच्याकडे इथं? श्रीकांत जाधव तर श्रीकांत जाधव. कुठे आहेत ते? तेच नाही आले का? आले नाही. का नाही आले? रजा आहे का त्यांची काही? नेमकं सांगितलेलं आहे काही? ते सांगते नाही ना. काय ना? श्रीकांत जाधव. शशिकांत जाधव. शशिकांत जाधव. हो लेखाधिकारी ना? हो. सहाय्यक लेखाधिकारी. सहाय्यक लेखाधिकारी. म्हणजे 4 आहे त्यांच्याकडे. ओके. सहाय्यक लेखाधिकारी जागा वॅकंट सध्या. आम्ही कार्यालयात पाहणी करतोय किती कर्मचारी हजर आहे गैरहजर आहे. आमचे फेसबुक लाईव्ह आहे. आपण कार्यालयात उपस्थित आहात त्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि बाकी आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सूचना द्याव्या की वेळेवर या लोकांची कामं करा. तेच ना. बघतो ना आम्ही बोलतो ना शिव मॅडमला बोलतो ना आम्ही सगळे. महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार जे कर्मचारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाही किंवा विना परवाना मुख्यालयाच्या ठिकाणी गैरहजर राहतात तर अशा कर्मचाऱ्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची किंवा त्यांना निलंबित करण्याची तरतूद आहे. परंतु जिल्ह्याचं प्रशासन असेल किंवा जिल्हा परिषदेचं प्रशासन असेल अशा पद्धतीची कोणतीही कारवाई करत नाही. अधिकारी एकमेकांना पाठीशी घालण्याचं काम करतात. म्हणून अशा पद्धतीने हा यांचा मस्तवालपणा वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहे. जे लांबून जे कर्मचारी येतात जनता येते तर त्यांची कामं होणार कशी हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. ग्रामीण भागातल्या लोकांनी फक्त इथे यायचं दिवसभर बसायचं आणि जायचं म्हणजे त्यांच्या कामं बुडवायची आणि इथं बसायचं. तिथे किती विस्तार अधिकारी? चव्हाण साहेब. 2 चव्हाण आहेत ना? 2 चव्हाण. लोक काही जातात. तुमचं आयडेंटी कार्ड कुठे आहे? आयडेंटी कार्ड लावा ना. इलेक्शन ड्युटी एखाद्या हे बहुतेक नाही तुमच्याकडे नोंद असेल नाही तर दौरा रजिस्टरला इलेक्शन आहे. काहीतरी असेल ना प्रोसेस. घरची शेती नाही ना कधी यायचं आणि कधी जायचं. हे आता सन्माननीय उपसभापती साहेबांच्या कॅबिनला आपण आले बहुतेक ते त्याच कामात आहेत. काही हजर अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात काहीतरी त्यांचं सुरू आहे. हाजरी मास्टर त्यांच्या समोर दिसत आहे आपल्याला. सभापती साहेब काय सांगाल काय विषय नाही? विषय असा आहे मी या ठिकाणी लोकप्रतिनिधी असून देखील 10 वाजता इथं या ठिकाणी हजर झालो. 10 वाजता हजर झाल्यानंतर बघितलं तर इथं फक्त एक 6 ते 7 अधिकारी हजर आहेत. काही कंत्राटी कर्मचारी आहेत ते पण इथं हजर नाही आणि काही अधिकाऱ्यांना तर 4-4 दिवसात सहाय्य करून गेले. दाखवा म्हणजे ऍडव्हान्स मध्ये हालचाल सहाय्य रजिस्टर केलंय बघा का? ते. दौरा रजिस्टर ऍडव्हान्स मध्ये सहाय्य हा, नाही केलं. बघा हालचाल रजिस्टर आहे. हां हां. सभापतींनी पहिल्या दिवशी यांना सांगितलं होतं की या ठिकाणी वेळेवर सगळ्यांनी हजर राहायचं. तरीही अधिकाऱ्याची मनमानी चालूच आहे. हे बघा, हे बघा. 4-4 दिवसात सहाय्य करून गेले. अच्छा म्हणजे जाताना 4 दिवसाच्या सहाय्य करून गेले. आजच्या सुद्धा सहाय्य करून गेले. हां मस्त हाजरी मस्टवर सहाय्य का त्यांच्या कुठेच बघा. आणि माझं आत्ता गटविकास अधिकाऱ्याशी बोलणं झालेलं आहे. आपले वागतावर केले 16 सूत्र केले. डायरेक्ट टूर इथे गेले. माझं बीडीओ साहेबांचं आत्ता बोलणं आलं. बरं. ते आता ॲबसेंटी लावायची. हां. त्याच्यानंतर जरी नाही व्हिडिओ स्वतःच गैरहजर आहे. हा नाही व्हिडिओ स्वतःच गैरहजर आहे. बोललो मी हां. पण त्यांनी सांगितलं माझ्याकडे व्हायचा पुढचा चार्ज आहे मी व्हायचा पुढला चाललो. हां हां.
नाही, ठीक आहे, हरकत नाही आता ना. जे अधिकारी कर्मचारी गैरहजर आहे यांच्या ॲबसेंट लावायच्या, हं. त्यांचा पगार कट करायचा. शासनाच्या नियमामध्ये त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईची तरतूद आहे. त्या दृष्टीने सुद्धा आपण एकत्रित येऊन ते करू. 100%. जिल्हा परिषदेच्या माझ्या मिसेस सौभाग्यवती सदस्य आहेत नाही, ते आणि तुम्ही 100%. आम्ही सर्वसामान्य नागरिक आहे. हे लोक दिसत आहेत, हे लोकांची कामं इथं खोळंबलेली आहे. यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. आणि तुमचे व्हिडिओ सांगतात की इथं पंचायत समितीच्या सभागृहात कोणी बसायचं नाही असा आम्ही ठराव घेतला आहे. तो ठराव फक्त लोकप्रतिनिधीचा वापर करून त्यांनी घेतलेला आहे. मुळात यांचे हे काळे धंदे इथं उघड होतात, इथं आल्यावर यांचं हे पितळ उघडं पडतं, म्हणून अशा पद्धतीचं कारभार ते करतात. त्याच्यामुळं आपण सुद्धा या ठिकाणी जागरूकता जी दाखवली त्याबद्दल आपलं उपसभापती साहेब धन्यवाद. आणि खरं तर या ठिकाणी जो आपण प्रत्येक सोमवारी या ठिकाणी आपण पंचायत समितीला बसून लोकांचे कामं सॉल्व्ह करायचा एक प्रयत्न आपला होता, प्रामाणिक प्रयत्न होता. परंतु या ठिकाणी जी पोटदुखी अधिकाऱ्यांनी मी आपल्याला दाखवलं चित्र की हे गैरहजर राहतात, यांचं पितळ उघडं पडू नये आणि आपण इथं बसलं म्हणजे यांचं पितळ उघडं होईल या धाकाने यांनी अशा पद्धतीचा बोगस ठराव घेतला. तो ठराव सुद्धा मी एक कॉपी त्याची मागितलेली आहे. आणि या संदर्भात माननीय मुख्याधिकारी यांच्याकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत बिलकुल. आणि राहिला विषय लोकांचं काम करायचं तर मी ते झाडाखाली बसून सुद्धा लोकांचे काम प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. फक्त या आठवड्यात अडचणी मी माझ्या ऑफिसला तशी व्यवस्था करणार आहे आता, आणि त्या ठिकाणी बसूनच आपला जनता दरबार पुढच्या सोमवारपासून होईल. परंतु हे जे गैरहजर अधिकारी याच्या बाबतीत प्रशासन काय कारवाई करणार याचा खुलासा करावा, नाहीतर हे सर्वसामान्य नागरिक म्हणून मी आपल्या पंचायत समितीसमोर या ठिकाणी आंदोलन करणार आहे. याची सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी. नमस्कार.